नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत मुंबईच्या वांद्रे भागामध्ये एक इमारत कोसळल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. 4 मजली ही इमारत आहे आणि ही इमारत कोसळून 15 जण जखमी झाल्याचं समजतंय. बेहराम बाग मधली ही दुर्घटना आहे. 6 लोकांना आतापर्यंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेलं आहे. मात्र अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त होतीये. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. मुंबईतल्या वांद्रे भागात एक 4 मजली इमारत कोसळलेली आहे. ही इमारत कोसळून 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. वांद्र्याच्या बेहरामबाग परिसरातली ही दुर्घटना आहे. आतापर्यंत 6 जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेलं आहे. मात्र अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त होतीये. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. ढिगाऱ्याखाली जे लोक अडकल्याची भीती व्यक्त होतीये त्यांना आता युद्ध पातळीवर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय 4 मजली ही इमारत कोसळली आहे. 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. इमारत कोसळल्याचं समजताच तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं होतं. 6 लोकांना आतापर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं गेलेलं आहे. मात्र अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. स्थानिक जे लोक आहेत ते देखील मदत आणि बचाव कार्य करतायत. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. रमाकांत तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. रमाकांत, खूप मोठी दुर्घटना म्हणावी लागेल. 4 मजली इमारत कोसळली आहे, 15 जण जखमी आहेत. काय नेमकी आता अपडेट? जी, ये घटना बताइए मुंबई के बांद्रा इलाके की है। ये ग्राउंड प्लस 4 की इमारत थी जो लगभग 4 बजे के आसपास गिरी है और घटने की जानकारी मिलते ही मौके पर फायर ब्रिगेड की 8 गाड़ियां, एम्बुलेंस और सारी घटना स्थल पर रवाना हो गई। और हम आपको बताना चाहेंगे कि इमारत काफी पुरानी बताई जा रही है और मुंबई के दमकल विभाग के कंट्रोल रूम के मुताबिक ये इमारत इलीगल थी और कुछ परिवार कुछ सालों से रहा करते थे। और दमकल विभाग ने अभी हमें बताया है कि अब तक कम से कम 10 लोगों को रेस्क्यू कर लिया गया है। कुछ और लोगों की फंसे होने की आशंका है और फिलहाल रेस्क्यू ऑपरेशन जारी है और ये कम से कम 4 से 5 घंटा रेस्क्यू ऑपरेशन और चल सकता है। बिल्कुल. रमाकांत, जखमींविषयी नेमकी काय माहिती आहे? जी, इस समय 10 से 12 लोग जो लोगों को रेस्क्यू किया गया है वो इंजर्ड बताए जा रहे हैं। उन्हें पास के सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया है और अभी भी दमकल विभाग लगातार रेस्क्यू ऑपरेशन में लगा है। उनका कहना है कि कुछ और लोग भी इसमें दबे हुए होने की उनको आशंका है। रमाकांत, ही इमारत कोसळण्यामागचं नेमकं काय कारण आहे? जी, बताई जा रही है जो फायर ब्रिगेड के मुताबिक ये जो इमारत थी वो इलीगल है और एक काफी पुरानी इमारत थी और फायर ब्रिगेड कहना है कि बीएमसी ने भी इसे नोटिस दी हुई थी कि ये गैर कानूनी इमारत है और ये इमारत धोखादायक है। जिसके बाद भी बीएमसी के लापरवाही के चलते आज जिस तरीके की दर्दनाक हादसा हुई है। रमाकांत, ढिगाऱ्याखाली आणखी किती जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये? जी, फायर ब्रिगेड के मुताबिक अभी भी 8 से 10 लोगों के फंसे होने की जानकारी है। मदत आणि बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? जो बचाव कार्य है वो बहुत तेजी में चल रही है और फिलहाल फायर ब्रिगेड के ही लोग लगातार बचाव कार्यों में लगे और इस समय डॉग स्क्वाड भी बुलाए जा रहे हैं और बहुत ही तेजी से लोगों को निकाला जा रहा है। और अभी तक तो किसी की जान माल की खतरे नहीं पता है, पर जो 10 से 12 लोग जो इंजर्ड हुए हैं उन्हें पास के सरकारी अस्पताल में ले जाया गया है और फायर ब्रिगेड भी इस रेस्क्यू ऑपरेशन को जल्द से जल्द खत्म करने में लगे हुए हैं क्योंकि अभी और भी लोग मलबे में दबे हुए हैं। बिल्कुल. रमाकांत, धन्यवाद. सविस्तर माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला आपण जाणून घेणार आहोत. आपण ही दृश्य दाखवूया न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना. मुंबईच्या वांद्रे परिसरातला हा सगळा भाग आहे. बेहरामबाग नावाचा हा इथला परिसर आहे. या परिसरामध्ये ही 4 मजली इमारत होती आणि ही इमारत कोसळली आहे. 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. 10 ते 12 जणांना आतापर्यंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं गेलेलं आहे. त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र ही इमारत फार जुनी इमारत होती आणि अनधिकृत होती अशी माहिती आपल्या प्रतिनिधींनी दिलेली आहे. ही इमारत खूप जुनी होती म्हणूनच कदाचित ही कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेलेला आहे.
स्थानिकांच्या मदतीनं अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते मदत आणि बचाव कार्य सध्या करतायत। या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये। नेमके किती जण ढिगाऱ्याखाली अडकले त्याबद्दलची ठोस माहिती अजूनही समजू शकलेली नाही, पण मदत आणि बचाव कार्य सध्या युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसतंय। आज जवळपास संध्याकाळची 4 वाजताची ही दुर्घटना आहे। 4 मजली ही इमारत कोसळली आहे आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत किमान 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय। वांद्रे इथल्या बेहरामबाग परिसरातली ही सगळी दुर्घटना आहे। 4 मजली ही इमारत 4 वाजण्याच्या सुमारास कोसळली। अनधिकृत आणि खूप जुनी अशी ही इमारत असल्याची माहिती मिळतेय। या इमारतीमध्ये नेमके किती लोक, किती कुटुंब वास्तव्याला होती याबद्दलची ठोस माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही, पण आतापर्यंत 10 ते 12 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं गेलंय। आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। त्यांना युद्ध पातळीवर आता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ज्यांना आतापर्यंत बाहेर काढलं गेलंय त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय। स्थानिकांच्या मदतीनं अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शर्थ करतायत। ढिगाऱ्याखाली जे लोक अडकल्याची शक्यता व्यक्त होतीये त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवर केले जात आहेत। नेमके किती जण ढिगाऱ्याखाली अडकले त्याबद्दलची माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही, मात्र ही अतिशय मोठी दुर्घटना वांद्रे बेहरामबाग इथली। सुरुवातीला जी माहिती मिळाली होती त्यावेळेला 6 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं गेलं होतं, मात्र त्यानंतर हा आकडा काहीसा वाढला। जखमींपैकी नेमके किती जण गंभीर दुखापतग्रस्त आहेत, गंभीर जखमी आहेत त्याबद्दलची माहिती मिळू शकलेली नाही। त्यांना सध्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत, मात्र जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता सध्या तरी व्यक्त होतीये। ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। मुंबईतल्या वांद्रे इथल्या बेहरामबाग भागातली एक 4 मजली इमारत कोसळून किमान 15 जण जखमी झाल्याचं समजलेलं होतं। इमारत कोसळल्याचं समजताच तातडीनं अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। स्थानिकांच्या मदतीनं मदत आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली। काही जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर देखील काढलं गेलेलं आहे। अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया। एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी स्वारगेट एसटी डेपोमध्ये भीक मागो आंदोलन केलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता 80 दिवस झालेत। आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलंय। विलिनीकरण करायचं नसेल तर आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आमचे 80 बांधव शहीद झालेले, त्यांचे आत्म झाले, ब्रेन स्ट्रोक झाला अशी, आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांना आज 2.5 महिन्यानंतर आज झेंडावंदन करायला जी आठवण आली, त्या आमच्या 80 बांधवांच्या घरी कोणाच्या घरी जाऊन सातवण करायची त्यांना आठवण आलेली नाहीये। म्हणून या 3 एक कुबडी घेतलीये आणि 2 पाय असं 3 पक्षाचं हे सरकार आहे। या 3 पक्षाचा सरकारचा निषेध या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही सरकारचा निषेध म्हणून आज भीक मागो आंदोलन करतोय।
औरंगाबादमध्ये सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागू आंदोलन केलेलं आहे। औरंगाबादच्या मुख्य एसटी बस स्टँडवर हे आंदोलन करण्यात आलं। एसटी महामंडळानं गेल्या 3 महिन्यांपासून आपल्याला पगार दिलेला नाही, त्यामुळे घर चालवण्यासाठी देखील पैसे नाहीत। सरकारच्या नावानं भीक मागून पैसे मिळवावे लागत असल्याचं या कर्मचाऱ्यांनी म्हटलेलं आहे। एसटी महामंडळाचा हा जो दुखवटा चालू आहे कामगारांचा, आजपर्यंत 80 ते 82 बांधवांनी आमचे शहीद झाले, याचं बलिदान दिलं विलिनीकरणासाठी, परंतु आजपर्यंत राज्य शासनाला कुठेही जाग आलेली नाही। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो का माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर याच्यामध्ये हस्तक्षेप करून एसटी कामगारांचं विलिनीकरण करावं आणि एसटी कामगारांना प्रवाशांची सेवा, जनतेची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी। नागपूरमध्ये सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागू आंदोलन केलेलं आहे। राज्य सरकारचं धोरण उदासीन असल्याचा आरोप करत पगाराविना आलेल्या आर्थिक टंचाईमुळे नागपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागू आंदोलन करत सरकारचा निषेध केला आहे। या आंदोलनात जिल्ह्यातल्या सगळ्या एसटी आगारातले आंदोलक कर्मचारी सहभागी झाले होते। या कर्मचाऱ्यांनी गणेशपेठ आगार ते संविधान चौक दरम्यान एक रॅली देखील काढली। सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी धुळ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे। सरकारला जाग करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी भीक मागू आंदोलन केलंय। एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागू आंदोलन करत सरकारचा जाहीर निषेध केला। गेल्या 3 महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा आंदोलन सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत। सरकार आमच्या मागण्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतंय। सरकारनं फक्त आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय, असा आरोप यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। 3 महिन्यापासून महाराष्ट्र सरकार आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये। आम्ही दुखवट्यात असल्यामुळे आमच्या कुठल्याही भावना सरकार समजून घेत नाहीये। त्यामुळे आम्ही या 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी या महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी भीक मागू आंदोलन करत आहे। त्यांनी वेळोवेळी आमच्या तोंडाला पाने पुसण्यात आलेले आहे शासनाकडनं। त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व एसटी कर्मचारी, जे जनमानसामध्ये लोकांना माहिती आहे की हे एसटी कर्मचारी शासकीय आहे, परंतु आम्हाला माहिती आहे आम्ही शासकीय आहे किंवा निमशासकीय आहे, आम्हाला आमचं जगणं खूप कठीण झालंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच सहानुभूतीनं विचार केलाय। एसटी तोट्यात असताना सुद्धा 41% भरीव पगारवाढ दिल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय। विलिनीकरणाचा मुद्दा समितीसमोर असल्याची आठवण त्यांनी आंदोलकांना करून दिली आहे। समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एसटी नुकसानीत असताना देखील जवळपास पहिल्या टप्प्यावरती 41% भरीव पगारवाढ कामगारांना दिलेली आहे। कामगारांशी सतत संपर्क ठेवून देखील काही कामगार विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती ठाम असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजून संपत नाही आहे। आम्ही सतत प्रयत्न करतोय, शासन आपल्या परीने प्रयत्न करतंय, परंतु विलिनीकरणाचा मुद्दा हा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा एका समितीच्या समोर ठेवलेला आहे आणि समिती त्यावर अभ्यास करून आपला निर्णय देणार आहे आणि म्हणून तो मुद्दा आमच्या हातात नाही। उमरेड आणि कुही तालुक्यातल्या काही गावांमध्ये डान्स हंगामा नावाचा विवस्त्र नृत्य प्रकाराचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले होते। ब्राह्मणी, भुगाव आणि सिल्ली या 3 ठिकाणी अश्लील डान्सचं आयोजन करण्यात आलेलं होतं। इतकंच नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जोरदार जाहिरातबाजी सुद्धा झालेली होती। आता या प्रकरणामध्ये उमरेडचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकारांची पोलिसांना खबर का लागली नाही, असा सवाल आता विचारला जातोय। बिभत्स नृत्य आणि एकंदरीतच जे अश्लील प्रकार या दरम्यान सुरू होते, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजलेली होती। पुढची बातमी बघूया। नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृतदेह जळालेल्या कारमध्ये आढळल्यानं आता एकच खळबळ माजली आहे। मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या पतीनं पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रारही दिलेली होती। मात्र काल रात्रीच्या सुमारास पोलिसांना एका कारला आग लागल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर ही घटना समोर आलेली आहे।
ही घटना समोर आल्यानंतर आता एकच खळबळ माजली असून घातपाताचा संशय देखील व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। ही हत्या आहे का अपघात आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे। सदर अकस्मात मृत्यूचा वरिष्ठांच्या आदेशाने तपास चालू आहे। पण कधी घटना कळाली आपल्याला आणि काय माहिती होती? माहिती अशी होती की एक कार बंद झाली, त्याबाबत खबर मिळाली होती आणि त्यावरून आम्ही घटनास्थळी आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आलो होतो। बॉडी पूर्णपणे जळालेली आहे, क्लोज्ड एअरमध्ये पूर्णपणे बर्न्ट झाली आहे, बोन्स सुद्धा बर्न झाले आहेत। फक्त एक एवढं आयडेंटिफिकेशन झालं आहे की ती फिमेलची बॉडी आहे आणि पूर्णपणे डिकम्पोज झाल्यामुळे ते आता DNA सॅम्पलिंगला आम्ही घेतलं आहे, विसेरा पण घेतला आहे। त्याच्यानंतर रिपोर्ट्स कळतील आणि मग पुढे आपले आयडेंटिफिकेशन होईल। आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची। आम्ही कू ॲपवर राज्यातील महाविद्यालय 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्य वाटतो का हा प्रश्न विचारला होता, ज्यावर अनेक कू ॲप युजर्सनं कमेंट केलेल्या आहेत। त्यातली एक कमेंट दिनेश पाटील यांनी केली असून हो हा निर्णय योग्य असल्याचं मत दिनेश पाटील यांनी मांडलेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।